मारुतीच्या सगळ्यात फेमस हॅचबॅक पैकी एक म्हणजे बलेनो. अगदी कमी बजेटमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही सारखा प्रीमियम फील देणारी ही गाडी आधीच लाखो भारतीयांची फेवरेट आहे. आणि आता सुझुकी या गाडीचं फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच लॉन्च करणार आहे. पुढच्या महिन्यात 5 तारखेला ही नवीन कार लॉन्च होईल. या नवीन बलेनोमध्ये काय काय फीचर्स देण्यात येतील, जुन्या बलेनोमधले कोणते फीचर्स कायम ठेवले जातील, इंजिनमध्ये काही बदल असेल का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंमत किती असेल, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया गाडीच्या लुक पासून. फेसलिफ्ट मॉडेलमध्ये लीक्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले. गाडीला समोरून जास्त स्पोर्टी लुक देण्यासाठी नवीन स्लिम ग्रिल आणि त्याला जोडून क्रोम लाईन देण्यात आली आहे. सोबतच नवीन डिझाईनचे एलईडी हेडलाइट्स आणि अपग्रेडेड फ्रंट बंपर दिले. हेडलॅम्पचा आकार जास्त स्लिक करण्यात आलाय आणि त्यात नेक्साचे 3 डॉट सिग्नेचर एलईडी DRL जास्त शार्प करण्यात आलेत. यामुळे गाडीचा एकूण लुक जास्त डायनॅमिक वाटणार आहे. साइड प्रोफाईल बद्दल बोलायचं झालं तर 16 इंचांचे नवीन डिझाईन असणार आहे. ड्युअल टोन डायमंड कट अलॉय व्हील्स यामध्ये पाहायला मिळू शकतात. पाठीमागच्या बाजूने फारसा बदल केला नसला तरी टेल लाईट मध्ये थोडाफार फ्रेश टच आणि नवीन डिझाईनचं बंपर दिलं जाण्याची शक्यता आहे. आजकाल कनेक्टेड टेल लाईट खूप ट्रेंडिंग आहेत, ते देखील यामध्ये दिले जाऊ शकतात. हे झाले बाहेरचे चेंजेस. आता वळूया इंटेरियर आणि नवीन फीचर्सकडे. केबिनचा डॅशबोर्ड लेआउट हा आधीसारखा असला तरी थोडा रिच फील देण्यासाठी ड्युअल टोन अपहोल्स्ट्री आणि चांगल्या क्वालिटीचे मटेरियल्स वापरले जाऊ शकतात. आणखीन एक बदल म्हणजे यामध्ये ग्रँड विटारा सारखी 10.1 इंच मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाऊ शकते. फीचर्समध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त अँटिसिपेटेड बदल म्हणजे सुझुकी पहिल्यांदाच हॅचबॅक सेगमेंटमध्ये लेव्हल 2 एडास देऊ शकतं. यामध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग असे फीचर्स असतील. सोबतच ग्राहकांचा विचार करून सिंगल पेन सनरूफ, अँबिएंट लाइटिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स असे प्रीमियम फीचर्स देखील यात दिले जाऊ शकतात. मागच्या सीट्ससाठी सेपरेट एसी आणि टाइप सी फास्ट चार्जिंग पोर्ट देखील दिले जाऊ शकतात. अर्थात आपण या व्हिडिओमध्ये जे काही डिस्कस करतोय त्या सगळ्या फक्त चर्चा आहेत. सोशल मीडिया पोस्ट, लीक्स आणि मीडियामधून समोर आलेली ही सगळी माहिती आहे. पण आता एकूणच गाडीच्या लॉन्चला काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे या गोष्टी कन्फर्म झाल्यातच जमा आहेत असं समजूया. आधीच्या बलेनोमधले काही खास फीचर्स यामध्ये कायम ठेवण्यात आले. त्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, हेड अप डिस्प्ले, वायरलेस ॲपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 6 स्पीकरची ऑडिओ सिस्टीम अशा फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय स्टँडर्ड सेफ्टी म्हणून सगळ्या व्हेरियंट्समध्ये 6 एअरबॅग, ESP, हिल होल्ड असिस्ट आणि सगळ्या चाकांना डिस्क ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. नवीन भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये या गाडीला चांगली रेटिंग मिळावी यासाठी तिच्या चेसिस आणि बिल्ड क्वालिटीमध्येही सुधारणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यामुळे जुन्या बलेनोचा फील आणि नवीन टेक्नॉलॉजीची जोड असं फ्युजन या नवीन बलेनोमध्ये पाहायला मिळेल. एक गोष्ट अजूनही कन्फर्म नाहीये, ती म्हणजे CNG व्हेरियंटमध्ये ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी यूज होणार आहे का. पेट्रोल व्हेरियंटमध्ये आधीसारखी 318 लिटरची बूट स्पेस मिळते. CNG मध्ये जर ट्विन सिलेंडर दिले तर भरपूर बूट स्पेस मिळू शकते, अन्यथा ती कॉम्प्रोमाइज करायला लागेल. इंजिन आणि मायलेज बद्दल बोलूया. याबद्दल सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे. नवीन बलेनोमध्ये जुन्या 1.2 लिटर K सिरीजचं 4 सिलेंडर इंजिन आता नसणार आहे. त्याऐवजी आता स्विफ्टमध्ये वापरलेलं Z सिरीजचं 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं. हे इंजिन वापरण्याची 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे याचा लो एंड टॉर्क खूप चांगला आहे, म्हणजे ट्रॅफिकमध्ये सारखा गिअर न बदलताही गाडी चांगला पिकअप घेते. पॉवर थोडी कमी होऊन ती 82 PS आसपास राहील, पण मायलेज मात्र जास्त वाढणार आहे. ही गाडी साधारणपणे 25 ते 26 किलोमीटरचा मायलेज देऊ शकेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. शिवाय इंजिनचा आवाज कमी करण्यासाठी आवश्यक ते बदल कंपनी करत असल्याचं देखील बोललं जात आहे. दुसरं कारण म्हणजे ऑटोमॅटिक ऑप्शन. मारुतीच्या इतिहासात पहिल्यांदाच फॅक्टरी फिटेड CNG व्हेरियंटमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शन देण्यात येईल. बलेनोच्या डेल्टा आणि झेटा व्हेरियंटमध्ये तुम्हाला हे CNG आणि ऑटोमॅटिक कॉम्बिनेशन मिळेल. यामुळे ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं आणखी सोपं होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नवीन बलेनोच्या CNG व्हेरियंटचं मायलेज हे 30 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकतं. त्यामुळे नवीन इंजिन, चांगलं मायलेज आणि ऑटोमॅटिक ऑप्शन असा ट्रिपल कॉम्बो नवीन बलेनो CNG मध्ये मिळणार आहे. आता बोलूया किमतीबद्दल, कारण हाच मेन प्रश्न असतो. एवढे सगळे नवीन फीचर्स, लेव्हल 2 एडास, सनरूफ आणि ऑटोमॅटिक CNG असं सगळं आल्यामुळे नवीन फेसलिफ्ट व्हेरियंटची किंमत ही अर्थातच आत्तापेक्षा जास्त असणार आहे. पण तरी एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार ही गाडी 10 लाखांच्या आतच राहील. याची एक शोरूम किंमत ही 6.80 लाखांपासून सुरू होऊन टॉप मॉडेल हे 9.80 लाखांपर्यंत जाऊ शकतं. व्हेरियंट्सनुसार याच्या किमती आणि फीचर्स बदलतील. एकूणच 2022 नंतर पहिल्यांदाच बलेनोला एवढा मोठा अपग्रेड मिळतोय आणि सुझुकी कंपनी देखील अजिबात होल्ड बॅक करत नाहीये. बाकी यातले कोणकोणते फीचर खरंच येतील हे तर 5 तारखेला कळेलच. तेव्हा तुम्हाला अपडेट वेळेवर मिळावा यासाठी आजच टेक भारीला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला काय वाटतं, नवीन बलेनो मार्केटमध्ये धुळा करणार का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा.